विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण 9th क्लासचा रियल नंबर हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 8 लेक्चर्स झालेले आहेत। हे आपलं 9th क्लासचं 9th लेक्चर रियल नंबर या टॉपिकवर आहे। ह्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे पण नक्की कमेंट करून सांगा। ठीक आहे, तर आपण ह्याच्या अगोदर क्वेश्चन नंबर 5 आपण प्रॅक्टिस सेट पाहतोय। त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण पाहिलेले आहेत। हा क्वेश्चन नंबर 6 आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सिम्प्लिफाय हा क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 6 सिम्प्लिफाय हा क्वेश्चन आहे। तर आपण वन बाय वन क्वेश्चन घेऊया। तर हा पहिला क्वेश्चन घेऊया आपण। पहिला क्वेश्चन काय आहे आपण इथं घेऊया आणि सॉल्व करूया। तर डायरेक्टली सोल्यूशन फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, इथं घेऊ आणि सोल्यूशन घेऊया आपण। फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा, फर्स्ट क्वेश्चन आहे 5 √3 5 √3 प्लस 8 √3। तर हा क्वेश्चन आहे तुमचा। तर ह्याला आपल्याला सोडवायचं आहे। सोल्यूशन तुमचं काय असेल, पहिल्यांदा जसं जे दिले ते तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे। तर 5 √3 5 √3 ला 5 √3 प्लसला प्लस 8 √3 ला 8 √3 हे लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आता काय करायचं तुम्हाला, सिम्प्लिफाय करायचं। तर जे काही असे सिम्प्लिफाय करताना म्हणजे सिम्प्लिफाय म्हणजे सोडवायचे तुम्हाला एकदम जो कॉम्प्लेक्स गणित दिलेले आहेत तुम्हाला साध्या सिंपल साध्या याच्यामध्ये काय करायचं आहे, सोडून टाकायचं। तुम्हाला एकदम सोडत जायचं। तर पहा याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आता √3 आहे √3 आहे, याच्यामध्ये काय कॉमन निघत असेल तर त्या कॉमन गोष्टी काढून घ्यायचं। कॉमन कसं काढतात तुम्हाला माहिती आहे। कॉमन काढणे म्हणजे काय, पहा जे सारख्या आहे का नाही, सारखे नंबर असतील काही असेल, सारख्या सर्ट्स असतील, सारखं काही असेल त्यांना काय करायचं, एकत्रित काढून घ्यायचं। तर पहा हे तुम्हाला इथं √3 कॉमन दिसतो आणि हा √3 कॉमन दिसतोय। तर √3 ला मी काय करतो, कॉमन घेतोय। √3 ला तुम्ही इकडूनही कॉमन घेऊ शकता, इकडूनही कॉमन घेऊ शकता, दोन्ही प्रकारे कॉमन घेऊ शकता। आता हा तुमचा ब्रॅकेट आहे। तर हा √3 जर मी इथं कॉमन घेतला, हा √3 जर इथं तुमचा कॉमन घेतला तर इथं तुमचा काय उरला, इथं √3 जर इकडे कॉमन काढला मी तर इथं काय उरला तुमचा 5 उरला आणि हा तुमचा प्लस काय उरला, इथं 8 उरला। तर पहा ह्या √3 इकडून पण लिहू शकता, √3 किंवा इकडून लिहू, कोणी लिहा। ह्याचा अर्थ काय होतो, ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेमच आहे, इक्वल टू म्हणून लिहू तुम्ही। ह्या √3 जर मल्टिप्लाय केलं तर इथं 8 √3 होईल आणि ह्या √3 मल्टिप्लाय केलं तर 5 √3 होईल। ह्याचा दोघांचा अर्थ सारखाच होतो। पुन्हा सिम्प्लिफाय करा फर्दर। हा 5 आणि 8 तुमचा 5 आणि 8 किती होतं, पहा याची ॲडिशन करा। 5 आणि 8 तुमचा होतो 13 √3। तर हे तुमचं फायनल आन्सर आहे। याच्यानंतर तुम्ही याला सोडू शकता का, सिम्प्लिफाय करू शकता का, सिम्प्लिफाय करू शकत नाही, हे तुमचं फायनल आन्सर आहे। तर हा क्वेश्चन 1 सॉल्व करून झालेला आहे। तर आता क्वेश्चन नंबर आपण काय करू, 2 घेऊया। हे समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे। तर आता क्वेश्चन नंबर आपण घेऊया 2 याच्यामधलाच, ठीक आहे। तर लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर तुमचा 2 काय आहे पहा, 9 √5 काय आहे तुमचा क्वेश्चन नंबर, 9 √5 मायनस 4 √5 आणि त्याच्यानंतर प्लस √125 तर तुम्हाला याला सिम्प्लिफाय करायचे, सोडवायचे। तर कसं सोडवता पहा, सोल्यूशन एकदाचा जशाच तसा क्वेश्चन लिहायचा। सोल्यूशन पहा 9 √5 ला √5 मायनसला मायनस 4 ला 4 √5 ला √5 प्लसला प्लस √125 ला 125 हे लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याला काय करायचं, ह्याला सॉल्व करायचं। तर तुम्हाला ह्याच्यामधनं √5 इथून कॉमन घेता येते, इथून कॉमन घेता येते, परंतु इथून √5 कॉमन घेता येते काय, √5 नाहीच आहे इथं। पण ह्याला थोडं तुम्ही सॉल्व केल्या तर इथूनही √5 तुम्हाला कॉमन घेता येईल। याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल। तर काय करा तुम्ही, ह्याला सोडवा। तर हे मी जशाच तसं लिहितो, इक्वल टू 9 √5 ला 9 √5 जशाच तसं आहे। त्याच्यानंतर हा -4 ला -4 हा √5 ला √5 प्लसला प्लस, मी याला काय लिहू शकतो पहा, ह्याला काय लिहू शकतो आपण पहा, 25 × 5 पहा 25 × 5 जर केलं मी, 25 × 5 जर केलं तर तुम्हाला काय येणार आहे, 25 × 5 म्हणजे 125। 25 × 5 जर मल्टिप्लिकेशन केलं तर 125 येते। पुन्हा याला सॉल्व करा, जशाच तसं लिहून टाका। ह्या पहा याला काय करू शकतो, सेपरेट काढू शकतो, याला सेपरेट काढू शकतो। 9 √5 -4 ला 4 √5 ला 5 प्लसला प्लस, आता ह्याला आपण सेपरेट लिहू शकतो, √25 इंटू तुमचा √ का आहे 5 ह्याला लिहू शकतो तुम्ही। हे जे असं आहे त्याला आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे, असं लिहू शकतो। आता √5 चा स्क्वेअर आहे 25, ह्याचा √ जर घेतलं तर 5 येते। पुढल्या याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे तुमचा 9 √5 जशाच तसं लिहा, -4 ला 4
हे √5ला 5 फक्त आपण इकडं चेंज करतोय, बाकी एवढा पार्ट तर जसाच तसा आहे. तर √5 25चा काय अंडररूट येते 5 येते, 5 √5 हे आलेलं आहे तुमचा आन्सर. पहा याला आणि फर्दर सॉल्व करू शकता. आता इथं √5 आलेला आहे, इथं √5 आहे, इथं √5 आहे. तर काय करा तुम्ही सगळ्यामधनं √5 काय करा कॉमन काढून घ्या. तर इकडं तुम्ही √5 असा कॉमन काढला. √5 कॉमन काढल्यावर इथं काय उरला तुमचा, इथून √5 इथून √5 इथून √5 सगळ्यामध्ये तुम्ही √5 कॉमन काढलेला आहे. तर इथं उरला तुमचा 9, इथं उरला -4 आणि इथं उरला तुमचा +5. ठीक आहे. तर हे तुम्ही काय केलेलं सगळ्यामधनं √5 काय केलेलं आहे कॉमन काढलेलं आहे. तर याला फर्दर काय करा तुम्ही सॉल्व करा. तर ह्याला सोडवा. तर -4 आहे आणि +5 आहे आणि +9 आहे. तर ह्याच्यामधनं 9 आणि तुमचा 5 किती होतील 14. 9 आणि 5 14. 14मधनं जर -4 गेला तर तुमचा काय उरेल प्लसचा 10 उरेल. तर हे तुमचं काय 10 आलेलं आहे आन्सर. बरोबर आहे का. पहा तर हे 10 आलेलं आहे इथं ह्या एवढ्यानं सोडवल्यावर. आणि त्याच्यानंतर तुमचा काय आहे √5 जशाच तसा इथं लिहायचा आहे. ठीक आहे. √5 जशाच तसा लिहिलेला आहे. तर आता ह्याला फर्दर सॉल्व करू शकता का तुम्ही, सॉल्व करू शकत नाही. तर हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन घेतलेला आहे आपला 7 √48 -√27 -√3 तर लिहिलेलं आहे. सोल्युशन पहा याचं सोल्युशन कसं असणार आहे. तर जशाच तसा एकदा क्वेश्चन लिहून घ्या. 7 √48ला 7 √48 मायनसला मायनस √27ला 27 आणि -√3ला √3. तर ह्याला सोडवायचं आहे तुम्हाला. तर पहा तर इथं तुमचा √3 आहे, इथं तुम्ही √3 कॉमन काढावं लागेल तुम्हाला. करता येते 9 × 3 केलं तर 9 × 3 केलं तर 27 येते. आणि इथं तुम्ही काय करू शकता, इथं कशा प्रकारे फोड करू शकता 48ची अशी फोड करायची आहे तुम्हाला. √3 यायला पाहिजे. 16 × 3 करू शकता. मग तुम्हाला सगळ्याकडनं √3 कॉमन काढता येते. पहा सोल्युशन पहा सोडू आपण. तर हा 7 जशाच तसा हा 48ला मी काय लिहू शकतो 16 × 3 लिहू शकतो. बरोबर आहे. 16 × 3 16 3 48. 16 × 3 केलं तर तुम्ही 48 येते. ह्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक नाही, सेमच आहे. ह्या 27ला मी काय लिहू शकतो 9 × 3 लिहू शकतो. काय लिहू शकतो 9 × 3 लिहू शकतो. आणि ह्या √3ला काय लिहायची गरज नाही, जशाच तसा √3 ठेवा. म्हणजे याला काय लिहू बी शकत नाही आपण. ठीक आहे. तर पहा ह्याच्यानंतर ह्याला काय करू शकतो आपला 7ला 7 हा 16 आपण सेपरेट करू शकतो, √3 सेपरेट करू शकतो. हे दोघं सेपरेट झालेले आहेत. हा मायनसला मायनस ह्याला पण तसंच लिहू शकतो, √9 लिहू शकतो आपण. आणि हा इंटू √3 हा -√3ला √3. तर ह्याला सोडवा. पहा हा 7 जशाच तसा असेल. हा 16 हा 16चा √ जर काढला तर तुमचा किती येईल 4 येईल. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये 4 होईल. आणि हा तुमचा √ किंवा वाटलं तर तुम्ही असं याला ब्रॅकेटमध्ये टाकू शकता किंवा काय करा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करा. हा इथून 4 आला. कसा आला तुमचा हा 7 आहे, याच्यात √ घेतला तर 4 आला. 4 आणि 7 तुमचा किती होईल 7 × 28 28 येईल तुमचा डायरेक्टली. कसा आला 28 कळला. हा 7 ह्याचा √ घेतला 4 तर हा 28 आणि हा √3ला √3. हा मायनसला मायनस. आता ह्याचा जर √ घेतला तर तुम्ही 9चा √3 येते म्हणजे 3 आणि हा √3 जशाच तसा √3ला 3. हा -√3ला 3. तर ह्याला सोडवा. तर तुम्हाला सगळीकडे काय दिसते, सगळीकडे तुम्हाला √3 कॉमन दिसते. इथं √3 आहे, इथं √3 आहे, इथं √3 आहे. सगळीकडे जेव्हा एकच नंबर कॉमन असतो त्या नंबरला आपण कॉमन घेतो. तर √3 इथं कॉमन आहे तर ह्याला कॉमन घ्या. तर पहा इथं तुमचा √3 जर कॉमन घेतला तर तुमचा काय उरेल इथं 28 उरेल, इथं -3 उरेल आणि इथं मायनस काही नाही म्हणजे काय असेल तुमचा 1 असेल. ठीक आहे. आणि सगळ्यामधनं आपण काय घेतले √3 घेतलेले कॉमन. तर इथनं 28 -3 आणि इथं काही नाही म्हणजे √3 कॉमन घेतल्यावर इथं -1 उरतो, 1 राहतो आणि हा √3 इथं कॉमन घेतले. ह्याला सोडवा तुम्ही. हा -3 आणि -1 तुमचा झाला मायनस किती 4. 28 - 4 झाला तुमचा. हा √3ला 3. ह्याला पुढं सोडू आपण. ह्याला सोडवलं तर 28मधनं जर तुमचा 28मधनं जर 4 गेला तर तुमचा किती राहील 28मधनं जर तुमचा 4 गेला तर तुमचा राहतो 24. बरोबर आहे 24. आणि हा √3ला √3. ठीक आहे. तर हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे 24 √3. तर हे कळलं असेल तुम्हाला. ह्याच्यानंतरचा हा नेक्स्ट क्वेश्चन 4 आहे तो आपण सोडूया. ठीक आहे. ह्याला काय करतो तोपर्यंत मी मिटवतो. चालते.
पहा आता नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन घेतलेला आहे आणि हा सिम्प्लिफाय मधला लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे सिक्स्थ क्वेश्चनमध्ये हे 4च क्वेश्चन आहे. तर लास्ट क्वेश्चन आहे. सोल्युशन पहा सिम्पल आहे. तर ठीक आहे. तर पहिल्यांदा जसा तसा एक वेळेस क्वेश्चन लिहून घ्या जे दिला आहे तो. √7 ला √7, मायनसला मायनस, 3/5 ला 3/5 हा 3 आहे, 3/5 ला 3/5, √7 ला √7 हा प्लसला प्लस, 2 √7 ला √7. तर जशाच तसा मी एकदा क्वेश्चन लिहून घेतला आहे. त्याला सॉल्व करा. इक्वल टू काय इक्वल टू लिहूनच लिहायचं आहे. तर √7 ला तर तुम्ही सॉल्व करू शकता का नाही करू शकत पहा. तर काय तुम्हाला इथं सिम्पल क्वेश्चन आहे. √7 इथं आहे, √7 इथं आहे, √7 आहे, सगळ्यामधनं √7 कॉमन घ्या. तर कॉमन घेतला √7 तुम्ही इथं, √7 जर कॉमन घेतला तर इथं काय उरला तुमचा, इथं 2 उरला, इथं 3/5 उरला आणि इथं 1 उरला. काय नाही म्हणजे काय उरला, इथं 1 उरला. 1 - 3/5 + 2. ठीक आहे. तर हे तुमचा √7 इथं लिहितो मी. ठीक आहे. तर हे तुमचं आलेलं आहे. कसा आला पहा. √7 सगळ्यामधनं कॉमन घेतला, इथं काय नाही म्हणजे काय असतो 1, म्हणजे √7 कॉमन घेतल्यावर इथं 1 उरला, मायनस हा 3/5 उरला √7 इथून कॉमन घेतल्यावर, हा +2 इथं उरला √7 कॉमन घेतल्यावर. ह्याला सोडवा, फर्दर सॉल्व करा. ह्याला कसं सोडवता तुम्ही पहा. पहिल्यांदा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ह्या दोघांना सोडून घ्या. पहा कसं सोडवता तुम्ही. 1 - 3/5 आहे, तर ह्या दोघांना सोडवा. कसं येईल तुमचं 5 याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 5, ह्या दोघांचं क्रॉस मायनसला मायनस, हा मायनस इथं लिहा. ठीक आहे. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 3 आणि आपण 1 × 5. तर ह्याला पुन्हा सोडवा. ह्याला पुढं सोडवा तर 1 × 5 5 येईल तुमचा, मायनसला मायनस, 1 × 3 3 येईल, 5 ला 5. ह्याला पुन्हा सोडवा. ह्याला सोडवलं तर 5 - 3, 5 मधनं 3 गेला तर तुमचा 2/5 येईल. तर ठीक आहे. हा याला एवढ्याला सोडवलं तर तुमचा काय 2/5 येईल. तर मी एवढ्या स्टेप तर इथं लिहिणार नाही. तर काय करतो मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो. तर इथं काय लिहितो मी, तर काय लिहितो 5 - 3 हे स्टेप लिहितो. 5 - 3 आपण 5. कसं आलं तुम्हाला कळलं असेल. ह्या 5ने इकडं मल्टिप्लाय केलं तर 5 झाला, हा -3 ला 3 आणि आपण 5 × 1 5 हे स्टेप लिहिलेलं आहे डायरेक्ट मी तुमच्या इथं. ठीक आहे. लिहिता येते. हा +2 ला +2 याला काय करू नका, √7 ला √7 ठेवायचं असतं. आता ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यावर तुमचं काय येईल, 5 मधनं जर 3 गेला तर तुमचा उरला 2/5. याला जर सोडवलं तर 2/5 आलेला आहे, +2 ला 2 आणि हा √7 ला 7. तर ह्याला पुन्हा काय करायचं तुम्हाला सोडवायचं. याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतो 1 असतो, म्हणजे 2/5. ह्याला पुन्हा आता मी काय करतो, हे झाले कळले तुम्हाला. तर हा 2/5 आहे आणि +2 आहे, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहा 2 × 1 + 5 × 2 आपण 5 × 1. तर ह्याला सोडवा तुम्ही. हा 2 × पहा काय येईल तुमचा इथे दिसते का इथं पहा दिसत असेल तुम्हाला. 2 × 1 तुमचा 2 येतो आणि 5 × 2 तुमचा 10 येतो अपॉन 5. तर आता मी डायरेक्टली ही स्टेप लिहून टाकतो, डायरेक्टली लिहित बसणार नाही सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला. तर हे मी मिटवतो, कसं केले ते पहा आता तुम्हाला. तर पहा हे इक्वल टूला इक्वल टू, हा 2 × 1 याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 2 × 1 2 असेल तुमचा, प्लस हा 5 × 2 वाटलं तर लिहितो 5 × 2 आणि आपण तुमचा 5 × 1 असतो काय नाही म्हणजे 5 ला 5. ठीक आहे. ही एक स्टेप वाढवली. √7 ला √7. तर ह्याला सोडवा पुन्हा. ह्याला सोडवल्यावर काय येईल तुमचा 2 येईल इथं, प्लस 5 × 2 10 आपण 5. तर हा 2 राहिला, हा 10 झाला 10 आणि हा 5. हे ब्रॅकेट टाका. √7 ला √7. ह्याला पुन्हा सोडवा इथं, मी इथं सोडवतो. ठीक आहे. तर हा 2 + 10 किती झाला तुमचा 12 अपॉन 5 √7 ला √7. तर हे फायनल आन्सर आहे इक्वल टू. तर तुमचं 2 आणि 10 12 झाला, 5 ला 5 √7 ला √7. तर हे तुमचं झालेलं आहे फायनल आन्सर झालेलं आहे 12/5 √7. तर हा क्वेश्चन नंबर 6 मधले 4च्या 4 क्वेश्चन झालेले आहेत. आपण आता क्वेश्चन नंबर काय करूया 7 पाहूया. ठीक आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तर क्वेश्चन दिसतोय का नाही माहीत नाही तुम्हाला. तर काय आहे क्वेश्चन नंबर आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे. मल्टिप्लाय अँड राईट आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. तर तुम्हाला आन्सर एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आपण आता हे 4 क्वेश्चन आहेत, तर 4 क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे. 1 बाय 1 क्वेश्चन पाहूया. तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर फर्स्ट क्वेश्चन 3 √12 × √18.
ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. तर सोल्युशन काय असणार आहे तुमचं, एकदाचं क्वेश्चन सोल्युशन लिहिताना एकदाचं क्वेश्चन जसा तसा लिहायचा. 3√12 इंटू √18. तर हा आहे तुमचा 3 हा अंडररूट व्यवस्थित काढतो मी. 3√12 इंटू √18. तर हा क्वेश्चन लिहिलेला आहे. तर ह्याला तर सिम्प्लिफाय करायचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. हा 3ला काय करू शकतो, नाही. त्याच्यानंतर ह्या 12ला मी काय लिहू शकतो, 4 × 3 लिहू शकतो. 12ला काय लिहू शकतो, 4 × 3. 4 × 3 12 होतो, इंटूला इंटू. आणि ह्या 18ला मी काय लिहू शकतो, 9 × 2 लिहू शकतो. 9 × 2 लिहू शकतो, बरोबर आहे. 9 × 2 म्हणजे 18. तर ह्याच्यानंतर ह्याला पुन्हा सॉल्व करायचं आहे. हा 3ला 3. तर हा तुमचा काय होईल, 4 अंडररूट सेपरेट होईल आणि √3 सेपरेट होईल. √4 सेपरेट, हा मल्टिप्लायला मल्टिप्लाय, √3 सेपरेट. ठीक आहे, सेपरेट केलेले करू शकतो आपण. हा इंटूला इंटू. तर हा सेपरेट करून घ्या. 9चा अंडररूट सेपरेट, √2चा सेपरेट. 9चा अंडररूट 9 इंटू √2ला 2 हे सेपरेट केलेलं आहे आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आता एखाद्याचा अंडररूट निघत असेल तर काढून घ्या. हा 3ला 3, हा 3ला 3. हा 4चा अंडररूट काय येईल तुमचा, 2चा स्क्वेअर 4 आहे, तर 4चा √2 येते, इंटूला इंटू. √3ला √3 इंटूला इंटू. 9ला √9चा अंडररूट 9 कितीचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे, तर 9चा अंडररूट येते तुमचं 3 आणि √2ला √2. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काही नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन असते असं लिहिलं तरी चालते किंवा मल्टिप्लिकेशनचं साईन नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे, तर वाटलं तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन लिहायचं असेल तर लिहा मल्टिप्लिकेशन √2. तर लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं गेलं तरी चालते. ठीक आहे, तरी तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. तर ह्याला काय करा, आता तुम्ही अनेक सिम्प्लिफाय करू म्हणजे मल्टिप्लाय करू शकता, सिम्प्लिफाय करू शकता. आता 3 × 2 काय होते तुमचा, 3 × 2 काय होते तुमचा 6 होतो, आहे का नाही. 3 × 2 तुमचा 6 होतो, बरोबर आहे का नाही. 3 × 2. आणि ह्याला मल्टिप्लिकेशनमध्ये एक लक्षात घ्या तुम्ही, मल्टिप्लिकेशनमध्ये तुमचं जर मल्टिप्लिकेशन असेल समजा 2 × 4 जरी केल्या तरी तुमचा 8 येते, 4 × 2 जरी केल्या तुमचा 8च येते. 1 × 3 × 4 जर केल्या तुम्ही तर याचं काय 1 × 3 करा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा की एकसाथ करा तरी हा तुमचा 12च येतो, किंवा 4 × 3 × 1 करा तरी आन्सर तुमचा 12च येतो. म्हणजे मल्टिप्लिकेशन कसंही केलं तरी आन्सर सेम येते. तर ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन आहे तर आन्सरमध्ये काही फरक पडत नाही. तर मी काय करतो, हा 3 × 2 इंटू हा 3 इकडे घेतो, इंटू √3 लिहितो आणि इंटू √2 लिहितो मी. ठीक आहे, तर असं लिहिलेलं आहे. तर ह्या तिघांचं मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. 3 × 2 6, 3 × 2 6, 6 × 3 18. किती होईल तुमचा 18. आणि आता बाकी इथं तुमचा राहिलेला आहे √3 आणि √2. तर √3 राहिलेला आहे इथं तुमचा √3 आणि हा राहिलेला आहे √2. आता पहा, एक लक्ष द्या, आपण इथं एकत्रित होता, इथं एकत्रित अंडररूट होतं ते इथं सेपरेट केलं होतं, √4 √3. इथं अंडररूट एकत्रित होतं ते सेपरेट केला होता. म्हणजे या सेपरेटला तुम्ही एकत्रित बी करू शकता, म्हणजे हे सेपरेट आहे त्याला एकत्रित करू शकता का, यस करू शकता. 18 अंडररूट तुमचा 3 इंटू √2 टाकू शकता आणि ह्याला जर सोडवलं तर 18 √3 × 2 तुमचा होतो 6. म्हणजे ह्या तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तर मल्टिप्लाय करून 18 √6 हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये झालेला आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण एक नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, हे मी मिटवतो. आता त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड पाहूया आपण. हा सेकंड नंबरचा क्वेश्चन. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन काय, 3 √12 इंटू √15. तर ठीक आहे, क्वेश्चन लिहिलेला आहे मी. काय इथे लिहिलं आहे, सोल्युशन लिहिताना एकदाचा क्वेश्चन लिहायचं, जे काही सोल्युशन दिलेलं आहे क्वेश्चन दिलेला आहे तो. 3 √12ला 3 √12 इंटूला इंटू √15ला √15 लिहिलेला आहे जशाच तसा क्वेश्चन. तर ह्याला सॉल्व करा तुम्ही. 3ला 3 √12ला तुम्ही काय लिहू शकता, √12ला 4 × 3 लिहू शकता. 4 × 3 म्हणजे तुमचा 12 होतो, ह्याला लिहू शकता तुम्ही. इंटूला इंटू आणि 15ला तुम्ही काय लिहू शकता, 15ला असं लिहायचे तुम्ही 3 × 5. 3 × 5 लिहू शकता तुम्ही, आहे का नाही. बाकी काय लिहू शकता का तुम्ही, लिहू शकत नाही. 15 कशाचं मल्टिप्लिकेशन केलं आणि 3 × 5 केलं तरच तुम्हाला 15 येते. 3 × 5 लिहा. ठीक आहे, ह्याला लिहू शकता. पुन्हा पहा, ह्याला कसं लिहू शकता, 3ला 3 त्याच्यानंतर अंडररूट हा काय होईल तुमचं सेपरेट, √4 होईल आणि त्याच्यानंतर अंडररूट हा 3 होईल आणि त्याच्यानंतर तुमचा √3 होईल आणि त्याच्यानंतर √5 होईल, बरोबर आहे.
त्याच्यानंतर पहा तुम्ही ह्याला काय करू शकता, ह्या √4चा म्हणजे 2चा स्क्वेअर आहे तर ह्याला अंडररूट काढू शकता. 3 × 2 होईल तुमचा, ह्याला जर सोडवलं तर 2चा स्क्वेअर 4 आहे, मग √4चा √2 येतो. आणि √3 आणि √3 आणि √3ला तुम्ही एकत्रित लिहू शकता, आहे का नाही. किंवा सिम्पली एकत्रित नाही लिहिलं तर 2 अंडररूट असेल तर त्याच्याऐवजी 1 लिहू शकता. आता मी काय करतो, ह्याला √3 × √3ला एकत्रित लिहितो. का लिहितो पहा, एक मला गोष्ट दिसते किंवा डायरेक्टली त्यामुळे लिहितो. √3 × 3 ह्याला एकत्रित टाकलं पुन्हा मी, ठीक आहे. आणि हा √5ला √5 लिहिला आहे मी. करू शकता तुम्ही, नाहीतरी डायरेक्टली सॉल्व करू शकता. 3 × 2 जशाच तसा ठेवा, इंटू तुमचा 3 × 3 ह्याला काय लिहू शकतो मी, 9 लिहू शकतो. बरोबर आहे, 9 लिहू शकतो. आणि हा √5ला √5. आता पहा, हा तर 3 × 2 तुमचा 6 डायरेक्टली मल्टिप्लाय करतो मी. हा इंटू हा 6 झाला. आणि हा 3चा स्क्वेअर 9 आहे तर 9चा अंडररूट तुमचा 3 येतो. आणि √5ला √5. ह्याला पुन्हा सोडवा. 6 × 3 तुमचा 18 झाला. 18 √5 आलेला आहे आन्सर. ठीक आहे, ह्याचं आन्सर काय आलेलं आहे, 18 √5. किती आलेलं आहे तुमचं, 18 √5 आलेलं आहे काय तुमचं. पहा तुमचा क्वेश्चन काय होता, 3 √12. आणि तुमच्या पुस्तकामध्ये काय दिला होता, हा 7 दिला होता. इथं 7 द्यायचा आपला विसरलेला आहे. तर त्यामुळे हा क्वेश्चनचा आन्सर म्हणजे हे जे सोडवलं ते आपलं बरोबर आहे का, बरोबर आहे, ऑफकोर्स बरोबर आहे. पण आपण इथं 7 घ्यायचा विसरलेला होता इथं, त्याच्यामुळे आपला आन्सर वेगळा आलेला आहे. तर तुम्ही इथं काय करू शकता, 7 घेऊन सोडू शकता, 7 घेऊन सोडू शकता. वाटलं तर मी काय करतो, हे क्वेश्चन जशाच तसं राहू द्या. आपण काय करू, 7 हे बरोबर आहे सगळा क्वेश्चन, फक्त 7 इथं विसरलो आपण, त्यामुळे आन्सर चेंज झाले. तुम्ही 7 घेऊन एकदा सोडून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर हे काय करतो मी मिटवतो आणि 7 घेऊन हेच क्वेश्चन सोडून दाखवतो. तर पहा इथं आपला 7 राहिला होता, म्हणजे पुस्तकात तुमचा 7 दिलेला आहे. हा 7 कुठं आहे तुमचा, इकडं आहे. ठीक आहे, असं लिहा. 7 अंडररूट तुमचा काय होतं, 7 √15 आहे. ठीक आहे, 7 √15 आहे. तर हा क्वेश्चन पाहू आपण. 7 √15 तोच क्वेश्चन आहे, तुम्हाला येईल आता. ठीक आहे, त्यासाठी आपण चुकला होता, हा 7 घ्यायचा राहिला होता म्हणून आन्सर वेगळं आलं. जशाच तसं आपण लिहूया त्याचं. ठीक आहे, 3 √12ला 12, 7 √15ला 15. ठीक आहे, त्याच्यानंतर मी याला सोडवतो. पहा आता याला सोडवलं तर हे जशाच तसा क्वेश्चन लिहिला आहे. तर हा 3ला 3, √12ला काय लिहू शकता तुम्ही, 4 × 3 लिहू शकता. इंटूला इंटू 7 जशाच तसा. आणि या 15ला लिहू शकता तुम्ही, काय लिहू शकता, 5 × 3 लिहू शकता. बरोबर, किंवा 3 × 5 लिहा, काही लिहिलं तरी प्रॉब्लेम नाही. 3 × 5 लिहा, 5. ठीक आहे, 3 × 5. त्याच्यानंतर याला पुढं पहा, 3ला 3, हा 4ला याला काय लिहू शकतो, सेपरेट लिहा, सेपरेट √4. आणि हा सेपरेट तुमचा काय असेल, सेपरेट √3. सेपरेट लिहिलेला आहे मी, लिहू शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर हा 7ला 7, हा √3ला √3 सेपरेट केलेला आहे. आणि हा √5ला 5. बरोबर आहे, तर हे सॉल्व झालेलं आहे. त्याच्यानंतर काय करा तुम्ही, तर जे सॉल्व करता येईल ते पुढं सॉल्व करा. हा 3ला 3, हा 2चा स्क्वेअर 4 आहे तर याचा अंडररूट येईल 2. हा इंटू √3ला 3, हा 7ला 7, हा त्याच्यानंतर हा तुम्ही इथं मल्टिप्लिकेशनचा साईन टाका, नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही. √3ला 3 आणि इंटू √5ला 5. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, सोपं जाईल तुम्हाला, जास्त वाढणार पण नाही तुमचं. काय करा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, ह्या 7चं पण मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 × 2 आता एवढाच करू आपण. 3 × 2 6 होईल. आणि हा √3 जशाचा तसा काय करतो मी, थोडंसं सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहितो. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 आलं तुमचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी हा 7 इथून इकडे घेतला, इकडे घेऊ शकतो. मल्टिप्लिकेशनचं तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. त्याच्यानंतर मी काय करतो, हा √3 लिहितो जशाच तसा. आणि हा √3 लिहितो जशाच तसा. आणि √5 लिहितो. बरोबर आहे. तर आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही, सेमच आहे. तर हा अंडररूट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही, सारखाच आहे. तर हा 6 × 7 मी काय करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो. पहा, तर 6 × 7 केल्यावर काय होईल तुमचा, 7 7 49 होतात, आहे का नाही. त्याच्या अगोदर येईल 7 6 42, 42 येते. 7 6 42, 6 × 7 केला तर तुमचा 42 येतो. आणि हा √3 पहा, ह्याचं जेव्हा 2 √3 असतात तर अंडररूट कटते आणि 3 येते. म्हणजे तुम्ही पहा, याला काय लिहू शकतो मी, जास्त स्टेप वाढत नाही. हा √3 असेल किंवा कोणताही नंबर असेल, 2 वेळेस जर अंडररूटमध्ये असेल
तर त्याचा आन्सर काय लिहायचं, तोच नंबर एक वेळेस लिहायचा. ह्याला सोडून दाखवायचं तर वाटलं तर सोडून दाखवतो मी तुम्हाला इथं. ह्याला काय लिहू शकतो आपण, √3 × 3 लिहू शकतो, बरोबर आहे. ह्याचाच अर्थ काय होतो, 3 × 3 9 म्हणजे 3चा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर होतो, ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर 3 येते डायरेक्टली, कळेल. तर मी आता याला इथं आपल्याकडे जागा कमी आहे तर काय करतो, ह्या दोघाऐवजी मी काय करतो 3 घेतो इंटू हा 3 कुठून आला तुम्हाला कळलं असेल, ह्या दोघाऐवजी हा 3 आलेला आहे आणि हा √5 ला √5. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 42 × 3 3 × 2 6 आणि 4 × 3 12 126 √5. तर हे तुमचा आन्सर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा सेकंड नंबरचा क्वेश्चन पण काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचा आहे थर्ड क्वेश्चन तुमचा, ठीक आहे. काय आहे थर्ड क्वेश्चन मी पाहतो एकदाच. हा बरोबर आहे, 3√8 × 5 आणि 5√8 × 2√8. तर हाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर काय करा तुम्ही, हा थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन होमवर्कमध्ये सॉल्व करा, ठीक आहे. तुम्हाला येऊन जाते. तर ह्याचं काय फोड कशी करणार, 3 जशाच तसा ठेवा. ह्या 8ला काय करा, 4 × 2 करा. 4 2चा स्क्वेअर आहे तर 2 होईल, ठीक आहे. तर ह्याचा आन्सर काय येईल, आन्सर पण सांगू शकतो आपण. हा 4 असेल, 4 बाहेर निघाला तर 2 2 × 2 2 × 3 6 होईल, 6 आणि इथं तुमचा राहील √मध्ये किती राहील 2 आणि हा 5 म्हणजे 10 होईल तुमचा, 6 √10. तुमचा आन्सर काय येईल याचं, 6 √10, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याला तुम्ही काय लिहू शकता, 4 × 2 2 असेल तुमचा, 4 × 2 4 × 2. तर ह्याला सिम्प्लिफाय केलं तर आन्सर काय येईल, हा 5 × 10 10 होईल, 10 आणि हा 2 आणि हा 2 तुमचा इथून एक 2 निघेल, तुमचा इथून एक 2 4 10 × 4 40 आणि त्याच्यानंतर तुमचा √2 आणि 2 ते पण तुमचं सॉल्व होईल. तर √2 40 × 2 म्हणजे तुमचं डायरेक्टली आन्सर 80 येईल. याचं किती येईल, 80 आन्सर येईल डायरेक्टली सॉल्व केलं तर. तुम्ही सॉल्व करा, याचा आन्सर 80 येईल आणि याचं आत्ताच काहीतरी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, ते आन्सर येईल. तर हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही काय करा, होमवर्कमध्ये सोडवा आणि बाकीचा नेक्स्ट जो राहिलेला पार्ट आहे आपण तो नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा, ठीक आहे. थँक्यू वन्स अगेन.